आपण पाहताय 5चा पंचनामा। मुंबई आणि पुणे खरं तर एकमेकांपासून अवघी 150 किलोमीटर अंतरावरची ही दोनही शहर आहेत। दोनही शहरांची आपापली ओळख मात्र वेगवेगळी आहे। ही ओळख इतकी वेगळी आहे की ती अगदी कुणालाही ज्यांना या दोनही शहरांचा अजिबात अनुभव नाही अशांना सुद्धा ती ठळकपणे लक्षात यावी। मुंबईला वेगाचं आकर्षण आहे तर पुण्याचा बाज हा कायम सुशेगात आहे। मुंबईला उद्योगधंद्यांची आस आहे तर पुण्यासारख्या शहराला ज्ञानाचा ध्यास आहे। लांब लचक प्रवासाची मुंबईची सवय आहे तर मिनिटांच्या घड्याळामध्ये पुण्याची लय वावरते। पण गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि पुण्याच्या या सगळ्या वेगळेपणामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आणि ती गोष्ट आहे गुन्हेगारी। 2 ते 3 दशकांपूर्वी साधारण जिथून मी आता तुमच्याशी बोलते त्या मुंबईमध्ये हैदोस घातला होता अंडरवर्ल्डनं। पण याच अंडरवर्ल्डला वेसण घालण्यामध्ये मुंबई पोलिसांना यश आलं आणि त्यानंतर एक सुरक्षित शहर अशी मुंबईची ओळख पक्की झाली, टिकली सुद्धा। पण गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक गुन्हेगारीमुळे पुणे मात्र बदनाम झाले। इतकं बदनाम झालंय की आता ही गुन्हेगारी पुण्याची नवी ओळख बनू पाहतीये। गुन्हेगारीचा हा वाढता आलेख पोलीस आणि सरकारची डोकेदुखी बनतोय तर पुणेकरांसाठी हा दहशतीचा मुद्दा ठरतोय। गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये हे सगळं सत्र सुरू आहे, पण अगदी तुम्ही गेल्या काही दिवसांमधली उदाहरणं पाहिलीत, अगदी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते काल परवापर्यंत, तर काय चित्र दिसतंय बघा। 28 जून 2025 पुण्यामधल्या चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विधाते वस्ती आहे। 15 गुंड तिथे आले आणि त्यांनी जोरदार धुमाकूळ घातला। त्यानंतर 3च दिवसांनी म्हणजे 28 जून 2025 पुण्यामध्ये 15 जणांनी भर रस्त्यामध्ये जोरदार वाहनांची तोडफोड केली। त्यानंतर जुलै महिना उजाडला, तोही अशाच घटनांनी। तीन जुलै 2025 ला एका तरुणावर जोरदार हत्यारानं वार करण्यात आले। त्यानंतर 5 जुलै 2025 ला वानवडीमध्ये मध्यरात्री 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली। दारूच्या बाटल्यांनी गुंडांनी एकमेकांना मारहाण केली। 12 जुलै 2025 ला कात्रज कोंढवा रस्त्यावर टोळक्यानं दहशत माजवली। हातात कोयते आणि तलवारी घेऊन हे टोळकं परिसरामध्ये फिरत होतं, आरडाओरडा करत होतं, लोकांमध्ये दहशत माजवत होतं। याच वातावरणामध्ये या टोळक्यानं एका तरुणावर हल्ला केला। 20 जुलै 2025 पुण्यामधल्या भवानीपेठ आणि कोंढवा इथे आणखी एका टोळक्यानं जोरदार राडा केला। 23 जुलै 2025 धनकवडी परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड केली, परिसरामध्ये दहशत माजवली। पुण्यामध्ये हे प्रकार वारंवार घडतायत। पुण्यातला कुठलाही भाग याच्यासाठी अपवाद राहिलेला नाहीये। यातले 2 प्रकार प्रामुख्याने दिसतात। एक म्हणजे टोळक्यांनी येणं, धारदार शस्त्रांचा धाक दाखवणं, दहशत निर्माण करणं, आणि यातला दुसरा प्रकार आहे ते परिसरामध्ये पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करणं। हे प्रकार इतके वाढलेत की फक्त रस्त्यावरच नाही तर सोसायट्यांमध्ये, घरांच्या आवारामध्ये पार्क केलेल्या गाड्या सुद्धा या टोळक्यांच्या हैदोसामधनं सुटत नाहीयेत। पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीचं हे प्रमाण इतकं का वाढतंय? का पुण्यामधल्या या गुन्हेगारीला वेसण घालण्यामध्ये पोलिसांना यश येत नाहीये? याचं प्रमुख कारण आहे कारण या गुन्हेगारीमध्ये सगळ्यात जास्त सहभाग आहे तो तरुणांचा। यापैकी काही जण आहेत ते अल्पवयीन आहेत, त्यामुळे त्यांना फारशी शिक्षा होत नाही, त्यांच्यावर कायद्यानं मोठी कारवाई करता येत नाही, ते वारंवार या गुन्ह्यांमधनं वाचतात। बहुतांश जी तोडफोड होते किंवा हिंसक हल्ले होतात ते सगळे मध्यरात्रीनंतर होतात, त्यामुळे लोकांमध्ये दहशत जास्त पसरते। अनेकदा हे दिसले की जेव्हा हे आरोपी हे सगळे गुन्हे करतात तेव्हा ते दारूच्या नशेमध्ये असतात। फक्त दारूच्याच नशेत नाही तर हे आरोपी अनेकदा अंमली पदार्थांचं सेवन सुद्धा करून आलेले असतात, जे अंमली पदार्थ ही पुण्याची आणखी एक डोकेदुखी बनते। नशेच्या अंमलामध्ये ही गुन्हेगारी कृत्य केली जातात आणि सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरते। पुणे पोलिसांनी यावर उपाय म्हणून कोम्बिंग ऑपरेशन सुरूही केलं होतं। वेगवेगळ्या ठिकाणी पुणे पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालं होतं
गुन्हेगारांना अनेक पोलीस स्टेशनला आणून समज देण्याचं कामही पोलिसांनी केलं होतं, कारण अनेक आरोपी तरुण होते, अल्पवयीन होते. त्यांच्या करिअरचा विचार करता पोलिसांकडनं हे कृत्य केलं गेलं होतं. काही ठिकाणी जिथे अट्टल गुन्हेगार होते त्यांची पोलिसांनी त्या परिसरात धिंडही काढली होती, जेणेकरून त्यांचं मनोबल कमी व्हावं. पण पोलिसांच्या या कोणत्याही कारवाईचा या गुन्हेगारांवर काहीही परिणाम झाला नाही. याशिवाय अनेक गुन्हे करून आरोपी फरार होतात, जे पोलिसांच्या हातात येत नाहीत आणि पुन्हा पुन्हा गुन्हे करत राहतात. पुण्यामधल्या या गुन्हेगारीमध्ये तरुणांसह इतर अनेक अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यामुळे पोलिसांसाठी हे सगळंच डोकेदुखी बनते. आणि पुण्यामधल्या या सगळ्या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अगदी 2 दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. बघूया. आमदार नव्हते तिथे, पण त्यांचे बंधू तिथे जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे. एका महिलेला तिथे गोळी लागलेली असं आम्हाला कळतंय. तर मृत्यू झालेला नाही, पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. तर ही गोष्ट जशी आमच्याकडे आलेली आहे तसं आम्ही त्याच्या बाबतीत सोशल मीडियावर नक्कीच टाकलेलं आहे. पण पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न तिथे करत असाल तर हे योग्य ठरणार नाही. आम्हाला असं कळतं की जे केंद्र त्या ठिकाणी होतं त्यांच्यावर सुद्धा एक दबाव आहे की त्या महिलेली, त्या मुलीली आणि इतर ज्या महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी कुठेही काही बोललं नाही पाहिजे, अशा पद्धतीचा कुठे ना कुठेतरी दबाव तिथं आहे. आणि जशा प्रतिक्रिया लोकप्रतिनिधींच्या येत आहेत तशाच प्रतिक्रिया सर्वसामान्य पुणेकरांच्या सुद्धा येत आहेत, कारण सगळ्याच पुणेकरांना या ठिकाणी ना त्या ठिकाणी या सगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागतं. काय म्हणणं आहे पुणेकरांचं? सर्वसामान्य पुणेकरांना पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल काय वाटतं तेही बघूया. सुरक्षित काही भागात हे प्रमाण खूपच आहे आणि हे ज्या काही म्हणजे कोयता गँग असेल किंवा कोणते गँग मारामाऱ्या, हे खूप म्हणजे छोट्या छोट्या क्षुल्लक कारणावरून खून आणि मारामाऱ्या होतात. तर याच्या मुळाशी जाऊन काहीतरी एक करायला पाहिजे की पालकांनी म्हणा किंवा शासनाने सुद्धा एक संस्कार वर्ग, आता संस्कार वर्ग तर कार्यकर्त्यांना पण पक्ष आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे. म्हणजे आता जे सत्तेतले पक्ष आहेत त्यांचेच लोक इतके मारामारी आणि गुंडागर्दी करतात, तर त्यांना पण एक संस्कार वर्ग त्यांना शिबिरात दाखल केले पाहिजे. पुण्यामध्ये कोण सुरक्षित आहेत? पोलीस तरी सुरक्षित आहेत का? परवा काय झालं, सहकार नगरमध्ये एक गुंड येतो आणि 5-6 पोलिसांना मारतो. म्हणजे तुम्ही वाहन तोडफोड, तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही भागामध्ये जावा, वाहन तोडफोड केली जातीये, गुंडांची अरेरावी केली जातीये आणि रस्त्यावरचा जाणारा माणूस देखील सुरक्षित नाहीये. रस्त्यावरती रात्री 12 वाजता यायचं, मोठमोठ्यांनी जे तलवारी घेऊन काय नाच करायचा, केक काय कापायचे, फटफट्या बुलेटचा आवाज करायचा, कुणाचं याच्यावर वचक राहिलेला आहे? पुण्यामध्ये आता गणेश उत्सव आहे, मोठ्या प्रमाणावरती तरुणाई इथे शिकायला येते का धिंगाणा घालायला येते? याला विचारायला नको? याला जबाबदार कोण आहे? पुणे पोलीसच सुरक्षित नाहीयेत. पुण्यातला सर्वसामान्य नागरिक तरी कसा सुरक्षित राहील? किमान एकदा नाही तर 3दा ऐकावी अशी ही प्रतिक्रिया होती. अत्यंत बोलकी प्रतिक्रिया होती. जिथे पोलीस सुरक्षित नाहीयेत तिथे सर्वसामान्य पुणेकरांचं काय? दिवसा ढवळ्या रात्री कुणीही येतं, रस्त्यावर तलवारी नाचवतं, कोयते दाखवतं, भीती घालतं, गाड्या फोडतं, काहीही होत नाही. अनेकदा घटना घडून झाल्यानंतर पोलीस येतात पण गुन्हेगारांवर काही वचक बसत नाही. ही सर्वसामान्य पुणेकरांची प्रतिक्रिया आहे. अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया होत्या या. आता या सगळ्या संदर्भात पुण्यामधल्या नेत्यांना काय वाटतं हे जाणून घ्यायचंय. त्यासाठी माझ्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील. रुपाली ताई नमस्कार. नमस्कार ताई. आणि काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी सुद्धा माझ्या सोबत आता आहेत. गोपालजी आपलंही स्वागत. नमस्कार. बरं, मी तुम्हाला दोघांनाही सुरुवातीला हे सांगते की आज मी तुम्हाला फक्त तुम्ही 2 वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी आहात म्हणून बोलवलेलं नाहीये. तुम्हाला बोलवण्याचं विशेष कारण हे आहे की राजकीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून जनतेशी असलेला तुमचा संवाद आणि संपर्क हा इतर कुणाही पेक्षा जास्त असतो. जसा शासकीय अधिकाऱ्यांचा तो असतो तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तो तुमचा असतो. आणि म्हणून कदाचित पुण्यामध्ये ही सोशल वीण जी विस्कटती आहे त्याची माहिती तुमच्यापेक्षा जास्त चांगली कुणी देऊ शकणार नाही. त्यामुळे फक्त आरोप प्रत्यारोप
एवढ्यासाठी काही मला तुम्हाला मर्यादित ठेवायचं नाहीये. रुपालीताई, मला सांगा, का पुण्यातल्या महिलांना इतकी दहशत वाटावी? का हे चाललंय की मध्यरात्री कुणीतरी येतं, कोयते चालवतं, तलवारी चालवतं, तो मुलगा आता सांगत होता केक कापतात, सरळ निघून जातात, काही होत नाही. बरं, हे काय एक दोन ठिकाणी झालेलं नाहीये, गेले कित्येक दिवस चाललेलं आहे, माध्यमांमध्ये याच्या चर्चा होतात, पण आळा काही बसत नाही. काय चाललंय, काय बिघडलंय काय? पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि तुम्हाला सांगते या पुण्यामध्ये झपाट्याने वाढ होतीये. बाहेरची मुलं पुण्यामध्ये शिकायला येत आहेत, इथले नागरिक म्हणजे रहिवासी होत आहेत. आता ही बाब खरी आहे की जी काही तरुणाई आहे, ही कोयता गँग असेल किंवा गाड्या फोडणे हे प्रकार वाढलेले मुळामध्ये आपले कायदे कठोर आहेत, परंतु या मुलांचं वय बघता त्यांच्यावर पोलिसांना कडक कारवाई करता येत नाही. जशी पोलिसांची आणि जशी सरकारची जबाबदारी आहे, तसं या अल्पवयीन किंवा जी तरुण मंडळी आहे त्यांच्या घरच्यांची पण जबाबदारी आहे. परंतु तिथे कुठेही घरच्यांची जबाबदारी आपल्याला तिथे होताना दिसत नाही. एक लक्षात घ्या, जी तरुणी येतात, शिक्षणासाठी येतात, रात्री केक कापणे, याच्यामध्ये हे जे काही गुन्हे घडलेले आहेत याच्यामध्ये सगळेच गुन्हेगार नाहीये, म्हणजे अट्टल गुन्हेगार नाहीयेत. काही नवीन पिढी जी आहे ही टीव्ही, सोशल मीडिया किंवा त्यांना मित्रांमध्ये असलेली खुन्नस या प्रकारे त्यांच्याकडनं हे प्रकार घडलेले आहेत. ते प्रकार घडल्यानंतर वास्तविक आता त्यांच्यावर पोलीस जरी गुन्हे दाखल करत असले तरी त्यांचं गांभीर्य त्यांना आलेलं आहे का, त्यांच्या घरच्यांना आलेलं आहे का, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. पुण्यामध्ये रात्रीचं पेट्रोलिंग असेल, दिवसा पेट्रोलिंग असेल किंवा ही जी लोकांची प्रवृत्ती जी आक्रमक होत चालली आहे, ही कायद्याने कठोर याने पोलीस कंट्रोलमध्ये आणू शकतात. त्याच्या पलीकडे जी काही राजकारणी आहेत किंवा जे समाज प्रतिनिधी आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रभागात लक्ष ठेवणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक भागामध्ये पोलीस स्टेशन आहेत, तिथल्या पोलीस स्टेशनला आदेश देण्यात यावे की बाबा रात्रीचं जी मुलं काही म्हणजे पेठेमध्ये तुम्हाला सांगते काही कामधंदा करत नाही, तर संध्याकाळी जे बसणार बाहेर पायऱ्यांवर ते सकाळपर्यंत बसणार, तिथेच दारू पिणार, तिथेच चकना खाणार, या मुलांना पहिलं ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणं गरजेचं आहे. पण ताई, तुम्ही मगापासून जो उल्लेख करताय तो बऱ्याचदा बाहेरून आलेल्या मुलांचा करताय, पण मला प्रश्न हा विचारायचा आहे की ही सगळी मुलं जे हे या सगळ्यामध्ये सापडतात ही काय सगळी बाहेरून आलेली आहेत का की स्थानिक पण आहेत? कारण पुण्याच्या शहरात तुम्ही मगाशी उल्लेख पण केलात की पुणे वाढणारं शहर आहे, त्याचा परिणाम आहे का की आपण फक्त बाहेरच्या मुलांवर हे ढकलू शकतो? नाही, बाहेरची मुलांची झपाट्याने वाढ होतीये. 100 मधली 20 मुलं स्थानिक आहेत ना, त्याच्यामध्ये दुमत नाही. पण स्थानिकच्या मुलांवर डायरेक्ट आम्हाला कंट्रोल करता येतात, त्यांच्या फॅमिली इथे असतात, त्यांचे जामीन झाल्यानंतर त्यांना या भागामध्ये आम्ही हद्दपार त्यांना काढू शकतो. या अनेक बाकीच्या गोष्टी आहेत. पण बाहेरून आलेल्या मुलांचा जेव्हा जामीन होतो तेव्हा ते इथनं निघून त्यांच्या गावी जातात, तेव्हा ती घटना तर गेलेली असते. ती घटना घडलेली कुठे असते? त्या बाहेरचा मुलगा जो असतो पुण्यामध्ये, तिथे आमचं पुण्याचं नाव खराब झालेलं असतं. ही पण वास्तविकता आपल्याला बघावी लागेल. आणि जर स्थानिक गुन्हेगार असते तर त्याच्या मुसके आम्ही जास्त पद्धतीने कायद्याने पण आणि इतर बाकीच्या ह्याच्यानी सुद्धा आवळू शकतो, कारण का त्याची फॅमिली इथे असते आणि त्याच्या घरचे, तो मुलगा किंवा तो गुन्हेगार सोडून द्या, गुन्हेगारांना ती प्रवृत्तीच आहे त्यांची, त्यांना कायद्याने जी काही आळा घालता येईल तो मोठ्या प्रमाणात घालता येतो. परंतु ही जी तरुण मुलं आहेत, स्थानिक मुलं असले की त्यांच्यावर ते प्रेशर असतं आणि त्यांच्या घरचे त्यांना आव्याखात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. बर, पण मला गोपालजी, ठीक आहे ताई, येते मी परत तुमच्याकडे. गोपालजी, मला हे सांगाय, खरंच मान्य करता येईल का की याच्यामध्ये 80% मुलं ही बाहेरची आहेत? कारण आतापर्यंत पोलिसांच्या ज्या कारवाया झाल्यात किंवा पुण्यातल्या अनेकांशी जेव्हा चर्चा होते त्यावेळेस त्यांचं म्हणणं हेच असतं की ही मुलं कुठली बाहेरची नसतात, ही पुण्यामधलीच आहेत. भले मग ती शहराच्या हद्दीतली आहेत की बाहेरची आहेत याबद्दलचे वाद होऊ शकतात, पण आहेत बाकी ही स्थानिक. काय तुमचं म्हणणं आहे याच्यात? ही बाहेरून आलेली आहेत की ही स्थानिक आहेत? कविताजी, पुण्याच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न आपण हाती घेतल्याबद्दल आपले आणि महाराष्ट्र जय महाराष्ट्र चॅनेलला शतशः धन्यवाद आणि आभार.
कारण पुण्याचा ज्वलंत विषय सामाजिक सुरक्षेचा आपण हा घेतलेला आहे. आता आपण काही गोष्टी सांगितल्या, याच्यामध्ये मी अजून काही माहिती ऍड करू इच्छितो की वडगाव शहरीला जून 24 मध्ये गणेशनगर भागात 15 ते 20 वाहनांची तोडफोड झाली. भवानीपेठ मध्ये जुलै 25 ला झाली. हडपसरला सप्टेंबर 24 ला झाली. वारजाला जून 23 ला झाली कॅनॉल रस्त्यावर. अशा अनेक तोडफोडीचे आणि याचे प्रकार हे सर्रास होऊ चाललेले. आता मुळात असं आहे की पोलिसांचा धाक केव्हा राहील, किंवा जेव्हा रस्त्यावर ड्रेस मधले पोलीस दिसतील तेव्हा. आता आपण पोलीस खात्याने खरोखर मला आश्चर्य वाटतं की आमच्या फरासखाना विश्रामबाग किमान एका पोलीस स्टेशनला 250-250 पोलीस असतात. त्या ड्रेसवर किती पोलीस ड्युटीला असतात? का हे नेत्यांच्या घरी त्यांचं घरकाम करतात का? भाजी आणा आणि बाकी काय करा, मला समजत नाही. पोलीस खातं आहे, पोलिसांचे पगार देतात, सक्षम पोलीस यंत्रणा आहे, ती कार्यान्वित का होत नाही? आणि याची नैतिक जबाबदारी आपण कधी घेणार का नाही? तर फक्त सत्तेवर आल्याची फक्त शेखी मिरवायची आणि कसं सत्तेवर आम्ही आलो त्याचंच हे करायचं. परंतु आपलं उत्तरदायित्व काय? आज पुणे जिल्ह्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद अजितदादांसारखे कार्यक्षम नेतृत्व म्हणणारे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मग हे सगळं का घडतंय बरं? यामध्ये अनेक म्हणजे आता शैक्षणिक हब झाले पुणेचं, विद्येचं माहेरघर, आणि याच्यावर अनेक लोकांचे रोजगार आहेत. हजारो मुलं पुण्यात येतात आणि छोट्या छोट्या घरगुती व्यावसायिक नाश्ता, घरगुती खानावळी, त्यांचे जे काही लॉन्ड्रीचे व्यवसाय, असे अनेक रोजगार ह्याच्यावर अवलंबून आहे. अनेक बाहेरच्या विद्यार्थ्यांमुळे पुणे शहरातील अत्यंत मध्यमवर्गीयांना मोठा रोजगार पण मिळतोय. आणि हे सगळं करत असताना आपण ही सुरक्षेची जबाबदारी कधी घेणार? आता शिवाजी रोडला जर चक्कर मारली, पूर्वीच्या रात्री गस्त चालायची, त्या ठिकाणी वर्दीची डायरी असायची, चौकात नोंद व्हायची आणि रात्रभर शिट्ट्या मारायचे. आता रात्री 11-11:30 वाजता जर काही 4-5 जण जर टोळकं कुठं थांबलं तर रात्री वायरलेस फिरायची आणि खटकायची की का रे, का थांबलेत? हे असे प्रकार आता कुठे दिसतायत का? हा पण एक प्रश्न विचारला पाहिजे. बरं, पण माझा मूळ प्रश्न होता, त्याच्याकडे तुम्ही नाही आलात. माझा मूळ प्रश्न होता की या सगळ्यामध्ये काय वाटतं तुम्हाला, स्थानिक मुलं जास्त आहेत की बाहेरून आलेली मुलं जास्त आहेत, पुण्याबाहेरून आलेली? नाही, बाहेरून आलेली मुलं आहेत, ते वेगळ्या वेगळ्या प्रांतातनं, राज्यातनं, महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातनं आलेली मुलं आहेत. कारण पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे. अनेक शैक्षणिक संस्था याच्यामध्ये आहेत. ते अर्थातच शिक्षणासाठी आले. परंतु आजच्या तरुणाला ना रोजगार देखील उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यांना झटपट आर्थिक गोपाळजी, माझा प्रश्न असा आहे की या ज्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये ही जी टोळक्याने फिरतायत, कोयते तलवारी हातात घेऊन नाचवतायत, रात्री जाऊन गाड्यांच्या काचा फोडतायत, लोकांना धमकवतायत, काही कारण नसताना, काही झालेलं नसतं, काही नाही, उगाच दारू प्यायची आणि हे उद्योग करत बसायचे, ही जी माज आलेली आहे, ही जी मस्ती आलेली आहे या सगळ्यांना, हे आहेत कोण मुलं? ही काय मूळ पुण्याची असल्याशिवाय एवढं करणार आहेत का? बाहेरच्या आलेल्या मुलांमध्ये इतकी हिंमत आहे की ते 10-15 जणांचं टोळकं बनवून हे सगळे उद्योग करत फिरतील? नाही, 100% तुम्ही म्हणता त्याच्यात तथ्य आहे. परंतु मुद्दा असा आहे की आता 476 अल्पवयीन मुलं ताब्यात घेतली होती 2022 पासून. आता मी येण्यापूर्वी आकडेवारी काही घेतली तर ह्या 476 जणांना सोडून देण्यात आलं. यांच्यावर प्रबोधन झालं का? पूर्वी रिमांड होम अशी एक संकल्पना होती. त्या रिमांड होम मध्ये मुलांना टाकलं जायचं आणि ते जाहीर करायचे. आणि रिमांड होम मध्ये एखादा मुलगा जर गेला की तो 90% सुधारून यायचा. परंतु ते रिमांड होम मध्ये जाण्यासाठी नुसतं नाव काढले की मुलं कतरायची. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकीकडे धाक पाहिजेच पाहिजे आणि दुसरीकडे प्रबोधन व्हायला पाहिजे. या गोष्टीचं सामाजिक ह्याच्यात ते उत्तर आहे. त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. बर, तुम्ही दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. एक तर अल्पवयीन मुलं जेव्हा या गुन्हेगारी याच्यामध्ये सापडतात तेव्हा त्यांचं काय करावं, त्यासाठीची आपली यंत्रणा सक्षम आहे की नाही, आणि तुमचा पहिला एक जो महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पोलिसांचा. रुपालीताई, बाकी आपण पक्षीय जे काही कमेंट्स आहेत त्या थोडा वेळ बाजूला ठेवूयात. पण तुम्ही रोज पुण्यामध्ये वावरता. तुम्ही आता मला मगाशी सांगितलं पेठेमध्ये ती पोरं बसतात, दारू तिथेच पितात, रात्रभर तिथे असतात, कुणी हटकायला नसतं त्यांना. खरंच पुणे पोलीस सक्षमतेनं काम करतायत काय? नाही, मुळामध्ये आता जे गोपाल तिवारी भाऊंनी सांगितलं ते बरोबर आहे की रात्रीचं पेट्रोलिंग जे आधी होत होतं ते होत नाहीये. तिथे पोलीस जे आहेत ते ड्रेसवर दिसत नाहीयेत. पोलीस प्रत्येक ठिकाणी ड्रेसवर दिसणं गरजेचं आहे. त्यांचा प्रेझेंट असला की गुन्हेगारांना कुठेतरी ती गुन्हा घडताना थोडीफार भीती लागू शकते आणि पेट्रोलिंग वाढवणं गरजेचं आहे. काय होतं, पुणे शहरात 3-3 वर्षांनी जेव्हा आयुक्त येतो, जे आयुक्त येतात ती त्यांची कार्यप्रणाली वापरत असतात. मग ती कार्यप्रणाली वापरत असताना
मागच्या आयुक्तांनी जी काही योजना केलेल्या आहेत त्या पण पुढे जाणं गरजेचं आहे. त्या जाताना दिसत नाही. तसं ठिकठिकाणी स्कॅनर मागच्या वेळी केले होते, तिथे पेट्रोलिंग जाऊन स्कॅनर करून त्यांचा रिपोर्ट होत होता. आता तर ऍप्स आलेले आहेत, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. कुठेतरी पोलिसांचा सहभाग समावेश रात्रीच्या यांनी किंवा सुरक्षतेच्या यांनी निश्चित कमी आहे. त्याच्यामुळे गुन्हेगारांना किंवा गुन्हा करताना लोकांना पोलीस समोर येत नाहीयेत, त्यामुळे हे प्रकार वाढतेत. आणि मी तुम्हाला सांगते, जी बाहेरची मुलं आहेत त्यांनी सुद्धा इथं फ्लॅट घेतलेला आहे, त्याच्यामुळे ते इथले नागरिक झालेत. परंतु फक्त हे तरुणच नाही, सोसायटीमध्ये सुद्धा काही किरकोळ वादविवाद झाले तर तीही लोक आक्रमक होऊन स्वतःच्या गाड्या फोडणं, सोसायटीतल्या गाड्या फोडणं, भांडणं करणं या गोष्टी होतात. आणि सगळ्यात महत्वाचे, आपले तरुण जे नशेच्या आहारी गेलेले आहेत ती त्याच्यामुळे त्यांची जी जास्त गुन्हेगारीची आणि जी प्रवृत्ती वाढतीये तीही कारणीभूत आहे. त्याच्यामुळे सरकार, पोलीस यांच्या सोबत कुटुंबाचाही हस्तक्षेप त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले तरुण नशेच्या आहारी जाणार नाहीत आणि त्यांच्याकडनं गुन्हे घडणार नाहीत. बर, पण ती आपली अपेक्षा आपल्या सगळ्यांचीच आहे, ती काही पुरी होताना दिसत नाहीये. पुण्यामधल्या घटनांची आकडेवारी तर ते आपल्याला सांगत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पोलिसांना प्रयत्न करावे लागतील, राज्य सरकारला प्रयत्न करावे लागतील आणि सोबतच समाज म्हणून, पालक म्हणून आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी असेल. गोपाल तिवारीजी बोला, तुम्ही मगापासून इशारा करताय. हा, रुपाली ताईंनी आता एक खूप चांगला मुद्दा काढला, जो व्यसनाचा. मध्यंतरी व्यसनाचा, ड्रगचा फार मोठा साठा आणि फार मोठं रॅकेट सापडलं होतं. याचं काय झालं म्हणजे राजकीय आरोप प्रत्यारोप न करता एक पुणेकर म्हणून मी विचारतोय की त्याच्यावर काय कारवाई झाली. मध्यंतरी 1.5-2 वर्षापूर्वी पोलीस कमिशनरच्या मागच्या बिल्डिंग मध्ये दारूच्या बाटल्यांचा खच सकाळी पाडला आणि ते मला वाटतं मटाका कुठल्या तरी 2-3 पेपरला ती बातमी आली होती. म्हणजे जर असं काही चालत असेल तर त्याच्यावर काय कारवाई झाली हे पण यायला पाहिजे ना दुसऱ्या वेळेला. म्हणजे अशा पद्धतीने जर ड्रग सापडले जातात तर ते ड्रग डिस्पोज केले जातात का? ते ड्रग पोलीस ग्राउंडवर न्या, तिथे काडी लावा, जाळा, ते दाखवा ना लोकांना हे ड्रग डिस्पोज होत आहेत म्हणून. मग ते ड्रग परत दुसऱ्या मार्गाने परत बाहेर जातात का, विकले जातात का? आपण ड्रगचे साठे सापडतो पण ते डिस्पोज होताना काहीच होत नाही. ते वेबसाईटवर टाकलं पाहिजे, एवढा साठा आम्ही पुण्यात, नाशिकला, मुंबईला डिस्पोज केला. ते डिस्पोज करायची काय ती जबाबदारी नाही का? मतलब सापडलेला ड्रग परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चोर बाजारांनी परत विकला जातो का? ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर कुठे आहे सांगा ना. आणि यामुळे पोलीस खात्याने सक्षमतेनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, पेट्रोलिंग केलं पाहिजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिरलं पाहिजे स्वतः काही ठिकाणी, तेव्हा ते धाक राहील. आणि ड्रेसवरचे पोलीस औषधाला दिसत नाहीत. बघा ना तुम्ही किती वेळाला दिसतात का कुठं? आपण कधी फेरफटका मारताना किती चौकात दिसतात. अनेक शहरामध्ये पोलिसांना उभं राहण्याकरता सुरक्षित जागा चौकात केलेली असते. तिथे ते पोलिसांची नुसती हालचाल जरी राहिली तरी समाज मनावर एक धाक असतो, तोच राहिलेला नाहीये. नाही, हे बरोबर आहे की पोलिसांचं दृश्य स्वरूपामध्ये दिसणं आपल्याला रस्त्यावर किंवा समाजामध्ये वावरताना याचा एक खूप मोठा परिणाम होतो. पण पुण्यासारखं शहर जितकं वाढतंय त्या प्रमाणामध्ये पोलिसांची संख्या वाढतीये का? जी पोलिसांची संख्या आहे ती पुरेशी आहे का? हे सगळे प्रश्न आहेतच. आता आपल्यासोबत पोलिसांच्याकडून या संदर्भात बोलण्यासाठी कोणी नाही, पण माझे सहकारी रोहन कदम आपल्यासोबत आहेत. रोहन, मला एक सांग की गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामधली जी दृश्य आपण सगळ्यांनी पाहिली, काय होती ही दृश्य? तर पोलीस काही गुंडांना आणतात पोलीस स्टेशनमध्ये, त्यांना धमकावतात, त्यांना सांगतात की असं काही केलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. कधी त्यांना जमिनीवर बसवतात, कधी त्यांना जिथे त्यांनी गुन्हेगारी केलेली आहे तिथे नेतात, त्यांची धिंड काढतात. हे सगळं धिंड काढणं, त्यांना समज देणं, त्यांना पोलीस स्टेशनला आणून बसवणं, त्यांचे फोटो समाज माध्यमांवर प्रसिद्ध करणं, या सगळ्याचा खरंच काही परिणाम होतोय का या गुंडांवर, की उलटाच होतोय? कविता, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की पोलिसांना सगळ्यात पहिल्यांदा हे करावं का लागतंय. सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की पोलिसांनी त्यांचा धाक जो आहे ना, तो धाक किंवा त्यांची जी भीती जी आहे ती भीती गमावलेली आहे. आणि हे स्पष्ट होते वारंवार, कारण का अल्पवयीन मुलं अशा पद्धतीने वागतायत की आम्हाला कोणाचीच भीती राहिलेली नाहीये. ना पोलीस यंत्रणेला आम्ही घाबरतो, ना कुठल्याच यंत्रणेला आम्ही घाबरतो. आमच्या पाठीमागा हा भाई आहे आणि त्या भाईच्या जोरावरती मी आरामात सुटून निघेल. मी काहीही केलं, मी कुठलाही गुन्हा केला तरी मी 2 दिवसामध्ये बाहेर येईल. माझ्या पाठीमागे हा व्यक्ती आहे, तो व्यक्ती आहे, तो पोलीस स्टेशनला एक फोन करेल किंवा काही ना काहीतरी देवाणघेवाण होईल आणि मी बाहेर येईल.
हा जी गुर्मी जी आहे ना, ही गुर्मी समाज माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरते, समाजात मोठ्या प्रमाणामध्ये पसरते आणि हे सगळे अल्पवयीन मुलं अशा पद्धतीने गुन्हेगारच्या प्रवृत्तीकडे जात असताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्या भागातून येत आहेत हे देखील पाहणं आणि त्याच्यावरती काम करणं अतिशय महत्त्वाचं बनलेलं आहे. कारण का एका ठराविक भागातून हे लोक येतात, काही झोपडपट्टी भागातून हे मुलं येतात जे की रात्र बाहेर असतात, काहीशी नशा करतात, काहीसं मद्यपान करतात, काहीसा गांजा किंवा इतर अंमली पदार्थांचं सेवन करतात आणि त्यानंतर दहशत माजवावी त्यांना वाटते आणि त्यानंतर हे दहशत माजवण्यासाठी प्रयत्न करतात. मुळात मुद्दा हाच आहे की पोलिसांचा धाक जो आहे तो या लोकांवरती राहिलेला नाहीये, अशा मुलांवरती राहिलेला नाहीये. कारण इतरत्र ही सगळी यंत्रणा, पोलीस यंत्रणा जी आहे ना, ती सातत्याने व्यस्त असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मनुष्यबळ जर कमी आहेत, परंतु अनेक कामांमध्ये हे सगळेजण व्यस्त तर असतातच, परंतु इतर गोष्टी ज्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुणे पोलिसांच्या माध्यमातून होत ते असतात पुण्यामध्ये दिसत नाही आणि त्याचा हा परिणाम आहे. आता चर्चेची वेळ संपत आली, पण रुपाली ताई शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते. हे तर सगळं दिसतंय चित्र पुण्यामध्ये काय आहे ते, पण अनेकदा हे होतं की हे जे लोकल गुंड असतात किंवा अगदी ती लोकल मुलं असतात, बऱ्याचदा असं दिसतं की स्थानिक तिथल्या राज्यकर्त्याचा म्हणजे ज्याचं राजकीय दृष्ट्या थोडंफार वजन आहे अशांचा वरदहस्त असतो आणि मग तो त्या भाईचा, त्या दादाचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे, त्यामुळे आपण काही करू शकतो, पोलीस काही आपलं वाकडं करू शकत नाही, अशा प्रकारची एक मगरुरी अनेकदा स्थानिक तरुणांमध्ये दिसते. पुण्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ती दिसतेय का? आणि जर ती दिसत असेल तर मग राजकीय नेतृत्वाची जबाबदारी या बाबतीतली वाढतीये की नाही? निश्चित राजकीय नेतृत्वाची जबाबदारी वाढते, पण एक लक्षात घ्या, ज्या तरुणांना भाईची अभिमान असतो त्या भाईवर ते पोलीस कारवाई करतात, त्यांची धिंड काढतात, तेव्हा कुठं त्या तरुणांना कळतं. आणि राजकारण्यांचा हस्तक्षेप असण्याचं कारणच नाही, कारण का आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये. जर एखाद्या गुन्ह्यामध्ये राजकीय लोकांचा जर हस्तक्षेप आला तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल होतो आणि तोही एका तासामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात फेमस होतो. त्यामुळे राजकारणी सुद्धा तिथे हस्तक्षेप करायला जात नाही. मुळामध्ये पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या कायद्याचा योग्य प्रकारे आणि कठोर पद्धतीने वापर केला, त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाया केल्या, पेट्रोलिंग केलं, ही नशा करतात त्या ठिकाणी जर तिथं छापे टाकले, एकदा टाकले, दोनदा टाकले, त्यांच्यावर 2-3, 3-4, 4-4, 5-5 वेळा कारवाई केल्या, तर हे सगळे गुन्हेगार प्रवृत्तीची लोक 100% जागेवर येऊ शकतात. पोलीस मनुष्यबळ जे कमी आहे ते वाढवणं गरजेचं आहे. आणि मगाशी आमच्या तिवारी यांनी सांगितलं की ड्रग्ज पकडल्यानंतर त्या गुन्ह्याची केस कोर्टात चालू आहे, ते जप्त केलेलं आहे, ते विल्हेवाट लावले का, त्याचं चार्जशीट काय, हे सगळं कोर्टामध्ये आहे. हे वेबसाईटवर टाकण्यापेक्षा ज्या वकिलांनी त्या कोर्टातनं त्या सगळ्या गोष्टी मागून आपण खात्री जमा करू शकतो. परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, पोलीस कधी कारवाई करू शकतात? जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा. आता या तरुणांनी गुन्हा घडवूच नये याच्यासाठी प्रतिबंधक कारवाया कठोर पद्धतीने चालू करणं गरजेचं आहे. आणि जर पोलिसांनी चालू केलं तर मग काही आपल्या समाजातीलच लोक आहेत की लहान मुलांवर चुकीच्या कारवाई करतायत, पोलीस खाकार होत आहेत, असे दोन्ही बोलणारी लोक आहेत. असं माझं म्हणणं आहे, पोलिसांनी कायद्यानुसार कठोर कारवाई करायला गरजेचं आहे, जेणेकरून ही गुन्हेगारी कमी होईल. जेणेकरून ही गुन्हेगारी कमी होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो. दुर्दैवानं ते होत नाही. गेल्या काही वर्षांपासून हा आलेख वाढताच चाललाय. ही चर्चा काही पहिल्यांदा होत नाहीये. अनेक दिवसांपासून अनेक जण वेगवेगळ्या माध्यमांवर, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या चर्चा करतायत, पण उत्तरं सापडत नाहीत. आणि उत्तर सापडत नाहीत याचं महत्वाचं कारण आहे वाढतं पुणे. जेव्हा शहरं वाढत असतात तेव्हा त्या वाढत्या शहरांबरोबर त्याच्या सामाजिक, राजकीय सगळ्याच गरजा वाढत असतात. जर आपण वाढत्या शहरांच्या या गरजा लक्षात घेतल्या नाहीत तर ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. मुंबई सारख्या शहराकडे जे लक्ष दिलं गेलं सरकारकडनं, तसंच लक्ष, तितकंच लक्ष पुण्यासारख्या, नाशिक सारख्या, नागपूर सारख्या शहरांकडे दिलं जायला हवं. कारण मुंबई पाठोपाठ हीच शहरं आहेत जी राज्यासाठी उद्योगांचं केंद्र आहेत, जी राज्यासाठी शिक्षणाचा आधार आहेत, आरोग्यासाठी सगळ्यात मोठ्या व्यवस्था आहेत. जर आपण हे करू शकलो नाही आणि ही शहरं अशी अस्थिर राहिली, दहशतीखाली राहिली, तर मग या शहरांचा विकास खुंटेल आणि त्याचा परिणाम अल्टिमेटली संपूर्ण राज्याच्या विकासावर
बरोबर होईल? ही किंमत आपल्याला मोजायची आहे का? जर याचं उत्तर नाही असं असेल तर पुणे पोलिसांना वेळीच जागं व्हायला हवं. ही गोष्ट फक्त पुण्याची नाहीये, थोड्याफार प्रमाणामध्ये इतर शहरांची सुद्धा आहे. पुण्याची ठळकपणे दिसते म्हणून या चर्चा होत आहेत. जर या चर्चांनंतर तरी किमान सरकारला जाग आली, पुणे पोलीस जागे झाले आणि याला सगळ्याला आळा बसला तर तो फक्त पुणेकरांसाठी नसेल, महाराष्ट्रासाठी दिलाचा असेल. आपण दोघंही या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या दोघांचेही मनापासून आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झालीये छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा जय महाराष्ट्र.